जसं मी आधीपासून सांगते की ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी आज जर आम्ही पदाधिकारी आहे भाजपचे, आज मी खासदार आहे, आज मंत्री आहे, तर या अनुषंगाने माझी पण जबाबदारी आहे की कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये तेवढंच ताकदीने आपण उतरलो पाहिजे आणि ते मी केलं. हार जीत हे चालत राहतं, त्याबद्दल विषय नाही. मी नक्कीच मुक्ताईनगरच्या सगळ्या जनतेचे आभार मानेल की सगळ्यांनी सहकार्य केलं. आज भाजपचे 17 पैकी 4 उमेदवार निवडून आलेले आहे आणि भविष्यातही अजून आम्ही प्रयत्न करू की जिथे कुठे आम्ही कमी पडलो असेल की ते कशा पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने आम्हाला काम करता येईल. आपण कारण मीमांसा केली का? नेमकं पराभवाची कारणं आपल्याला काय जाणवत आहेत? बघ, आता त्याचं विश्लेषण आता होईल जसं जसं सगळे डिटेल्स पूर्ण येतील, कोणत्या वॉर्डमध्ये कुठे कमी पडलो, काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतीलच. पण मी ह्या एक विषयाला ठाम आहे की ही निवडणूक मी जी लढवली आहे इथल्या आमदारांच्या विरोधात मी लढवली, कारण की इथे जे काही माहोल मुक्ताईनगर तालुक्यामध्ये जे केलं जात होतं, जे शेवटच्या दिवशी सुद्धा तुम्ही मीडियावाल्यांनी पण बघितलं जातं की इथे दडपशाही, गुंडागिरी हे याच्या विरोधात मी या निवडणुकीमध्ये उतरली होती. आज नक्की आज शिंदेसाहेब, एकनाथ शिंदेसाहेब असतील, भाजप म्हणून आमचे आदरणीय देवेंद्रजी असतील, अजितदादा गट असेल, आज महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुती म्हणून काम करतो आहे. आज वरचे नेते आदरणीय शिंदेसाहेबांचं नेहमीच मला सहकार्य राहिलं, त्याच्याबद्दल दुमत नाही. आणि माझी निवडणूक ही त्या विचारांच्या विरोधात होती की जे इथे शहरामध्ये, तालुक्यामध्ये सातत्याने जे दादागिरी केली जाते आणि आजही त्या गोष्टीवर मी ठाम आहे. पण जो काही जनतेने कौल दिला आहे तो मला मान्य आहे. भविष्यामध्ये आम्ही तो सुधारण्याचा प्रयत्न करू. ही निवडणूक खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील असाच रंग या निवडणुकीत बघायला मिळाला. मी ह्या निवडणुकीला कधी खडसे विरुद्ध पाटील असं दिलेलंच नाहीये. ही निवडणूक आधीपासून चंद्रकांत पाटलांनी, म्हणजे इथल्या आमदारांनी खडसे विरुद्ध ही पाटील निवडणूक केलेली आहे. मी सुरुवातीपासून हेच सांगते की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्त्यांच्यासाठी मी ही निवडणूक लढवते. आज खडसे विरुद्ध पाटील असतं तर माझ्या घरातलं कोणी सदस्य उभं राहिलं असतं. जसं त्यांनी त्यांच्या मुलीला उभं केलं तसं मी पण माझ्या घरातलं कोणाला उभं केलं असतं, पण मी तसं केलं नाही. मग मी आधीपासून तेच सांगते, माझं तो लोकसभा. तर पंकजा मुंडे, रक्षा खडसे या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया होत्या त्यांच्या मतदारसंघाच्या संबंधित. यानंतर आपण आत्तापर्यंतचे जे निकाल हाती आलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठीचे, त्यावरती एक नजर टाकूयात. निर्विवादपणे भाजपनं वर्चस्व मिळवलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, कारण भाजपचे 125 उमेदवार नगराध्यक्षपदी एकतर विजयी झालेले आहेत किंवा त्यांची सीट कन्फर्म मानली जाते. ही संख्या 127 वर गेली आहे. शिवसेना 48, एकनाथ शिंदेंची शिवसेना, त्यापाठोपाठ अजितदादांची राष्ट्रवादी 38, काँग्रेस 30, उद्धव ठाकरेंची शिवसेना 9 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची संख्या बरीच कमी आली आहे, ते 7 वरती पोहोचले. तर इतर 27 जागांवरती विजयी झाली आहे. आटपाडी नगरपंचायतीवरती गोपीचंद पडळकरांनी एक हाती सत्ता मिळवलेली आहे. त्यामुळे आटपाडी नगरपंचायत सुद्धा गोपीचंद पडळकर यांच्याकडे जाताना पाहायला मिळते. पर्यायानं भाजपकडे 127 जागांवरती भाजपचं निर्विवाद वर्चस्व सध्याच्या कलांमध्ये आणि निकालांमध्ये बघायला मिळत आहे. पण खूप मोठी घडामोड घडली आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीतली. त्यांच्या जागा घसरून कमी झालेल्या आहेत. केवळ 7 जागांवरती आतापर्यंत शरद पवारांची राष्ट्रवादी एकतर जिंकलेली पाहायला मिळते किंवा त्यांनी आपली आघाडी कायम राखलेली आहे. पण महायुती एकत्रितपणे जर का आपण विचार केला तर महायुतीचा मोठा विजय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतोय. संगमनेरमध्ये मामा भाचे जोडीनं विजय खेचून आणलेला आहे. काय झालंय संगमनेरमध्ये? 30 पैकी 28 जागांवरती थोरात कुटुंबाची सरशी, सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांची ही ताकद एक प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. अश्विनी, खरं, आणि विधानसभेला ज्या पद्धतीने पराभव झालेला होता ते त्याचं कुठेतरी मला वाटतं त्यानंतर ही एक मोठी फाईट म्हणून याकडे बघितलं जात होतं. मात्र इकडे बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या टीमने वचपा काढलाय अशी सध्याची स्थिती बघायला मिळते, कारण त्यांनी 30 पैकी 28 जागी विजय मिळवलाय. संगमनेरमधली ही आकडेवारी 30 पैकी 28 जागी बाळासाहेब थोरात यांची सरशी झालेली आहे. तर 287 कल आता समोर येतात एकूणमध्ये. मात्र इकडे संगमनेरमध्ये मामा भाचे जोडीने हा विजय मिळवलेला आहे. भाजप 127, 287 पैकी शिवसेना 52, राष्ट्रवादी 37, तर तिकडे काँग्रेस 30, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 7, ठाकरे सेना 9, इतर 23. मात्र संगमनेरमधली इंटरेस्टिंग फाईट होती जिकडे थोरातांनी आता 30 पैकी 28 जागी विजय मिळवला. आणि सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बाळासाहेब थोरातांची धाकटी कन्या
जयश्री थोरात या सुद्धा निवडणुकीच्या माध्यमातून एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.